पहिल्यांदा कच्च्या फणसाची भाजी करून बघितली आणि ती इतकी सुंदर झाली म्हणून रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। इथे मी लहानसा कच्चा फणस घेतला आहे आणि तो चिरण्यापूर्वी दोन्ही हाताला आणि सुरीला तेल लावून घेतला आहे। आता अशा प्रकारे प्रथम मी मधून हा फणस चिरून घेतला आणि तेल लावल्यामुळे याचा जो चीक आहे तो आपल्या हाताला लागणार नाही आणि चिरण्यापूर्वी एखादा कागद वगैरे त्याच्या खाली घ्यायचा म्हणजे चीक इथे तिथे पसरणार नाही। अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेतले, सालं काढून घेतली आणि त्याचा मधला जो भाग होता तो देखील काढून घेतला आणि छान अशा फोडी करून कुकरमध्ये मी थोडंसं पाणी आणि मीठ घालून 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतली आणि शिजल्यानंतर अशी छान चमच्याच्या साहाय्याने मोकळी करून घेतली। आणि आता कढईमध्ये घेतलं आहे तेल। तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे कारण भाजीची क्वांटिटी थोडी जास्त आहे। आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिऱ्याची खमंग फोडणी करून घेतली, तसंच थोडासा हिंग घातला। त्यानंतर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। या कमी तिखट आहेत, जर जास्त तिखट मिरच्या असतील तर 2 ते 3 घेतल्या तरी बास होतात। आता त्यानंतर मी 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि अशी खमंग फोडणी करून घेतली आणि त्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरून घातले आहेत। आता कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर 2 चमचे धणे पावडर घातली आहे। यामध्ये धणे पावडर घातल्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। हळद शिजताना देखील तुम्ही घालू शकता, पण मी घातली नव्हती म्हणून मी आता फोडणीमध्ये घालते। आता हळद घातल्यानंतर आपण जी शिजवून ठेवलेली होती फणसाची भाजी ती यामध्ये घालायची आहे आणि त्यामध्ये ऑलरेडी मीठ होतं, त्यामुळे पुन्हा मीठ घालताना अंदाजानेच घालायचं आहे, नाहीतर भाजी खारट होऊ शकते। आता इथे मी शिजवलेली भाजी घालते आहे। ती मी बऱ्यापैकी मोकळी करून घेतली होती, नसेल झाली तर चमच्याच्या साहाय्याने अशी दाबून परत एकदा ती छान अशी सुट्टी करून घ्यायची आहे, म्हणजे ती खायला पण छान लागते आणि त्याचं टेक्स्चर पण छान येतं। आता ही छान अशी मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून फक्त वाफेवर शिजवायची आहे। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, त्यामुळे भाजी खूप चविष्ट लागते। तशी भाजी फार चविष्ट आहे आणि त्यामुळे नक्की करून बघा। आता इथे दुसरी वाफ देखील काढून झाल्यानंतर मी यावर मस्त अशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलं आहे आणि मस्त चविष्ट फणसाची भाजी खाण्यासाठी तयार आहे। चपाती भाकरी दोन्हीसोबत छान लागते। रेसिपी थोडीशी किचकट आहे, पण नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात आधी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।